खोटा गुन्हा नोंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची श्रीकर फड यांची मागणी। लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या महावितरणच्या मुख्य अभियंत्यासह पोलीस निरीक्षक समाधान चावरे, पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक श्रीकर त्र्यंबकराव फड यांनी शनिवारी लातूरात पत्रकार परिषदेत बोलताना केली। या प्रकरणी आपण मानवाधिकार आयोग, नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक, लातूरचे पोलीस अधीक्षक, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करून पोलीस निरीक्षक समाधान चावरे व महावितरणच्या संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचे सांगितले। पोलीस दलात सामान्यांना मदत सहकार्य करणारे अनेक पोलीस अधिकारी आहेत, मात्र चावरे यांच्यासारख्या बोटावर मोजण्या इतक्या प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळली जात असेल तर त्यावर वरिष्ठांनी वेळीच उचित कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे श्रीकर यांनी स्पष्ट केले। एक व्यावसायिक आहे, मला आपल्या माध्यमातून MIDC समाधान चावरे PI यांना सांगायचे, व्यापारी प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटतो, देव कमी भेटेल पण व्यापारी जास्त भेटतो। प्रत्येक कोण्याला आपण ड्रेस घेत असाल, दाढी कराल, साधा चहा प्यायला असाल, प्रत्येक ठिकाणी व्यापारी भेटतो। व्यापाऱ्यावरती अन्याय करू नका। मी संविधानिक पद्धतीने ज्यांच्यावर सन्मान्य न्यायालयातून महावितरण आरोपीवरती अधिकाऱ्यांवरती गुन्हे नोंद झाले, त्यांनी काम बेकायदेशीर केलेलं आहे, त्यांच्या कार्यालयात जाऊन बसलो होतो। त्यांच्या वरिष्ठांनी सांगितल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांनी मारहाण केलेली आहे। माझ्यावरती शासकीय कार्यालय बसलेलं असताना घरात घुसखोरीसारखा कलम 332C 7 वर्ष सजेचा खोटा गुन्हा नोंद लावलेला आहे। खोटा गुन्हा नोंद लावलेला आहे साहेब। तिथं शासकीय कर्मचारी ऑन कॅमेरा यायलाच तयार नव्हते, मारहाण काही सरकारी विधीला गेली आहे, असे कलम लावलेले आहेत। त्यांच्या विरुद्ध मी आदरणीय DSP साहेबांना भेटलो, त्यांनी मला समाधानकारक बोललेले आहे आणि आज मला मीडियासमोर यासाठी उपस्थित झालेला आहे की ते आजही काही महिलांना, काही लोकांना, फिर्यादींना आरोपी करत आहेत असं माझं निर्देशाचं आलं, म्हणून मी पत्रकार परिषद घेतलेली। अन्यथा मी संविधान पद्धतीने, गुप्त पद्धतीने आणि विरोधात मी लढा त्यांच्या जागा दाखवणारच होतो। आज एक तुम्ही अमोल तांबे म्हणून आपले SP आहेत, तर त्यांच्याकडे काही तक्रारीचा वगैरे काही विषय तुमचा आहे? आदरणीय SP साहेब अमोल सर यांना मी प्रत्यक्षात भेटलो नाही, पण ते DSP साहेबांकडे त्यांनी पाठवलेलं आहे सगळं आहे। IG साहेब पण ट्रेनिंग होते, ते आल्यानंतर त्यांनाही भेटणार आहे आणि जर मला DSP साहेबांकडनं समाधान नाही झालं तर मी आदरणीय SP साहेब आणि IG साहेबांना भेटणार।